आजच्या मिनी व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत झटपट बांगडा फ्रायची रेसिपी शेअर करत आहे। तर आज मला लहान आकाराचे बांगडे मिळाले मार्केटमध्ये। या बांगड्यांचा मी फ्राय बनवणार आहे। खूप क्रिस्पी बनतो हा। त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर बांगडे मॅरिनेट करायचे आहेत। तर त्यासाठी मी अर्धा चमचा हळद टाकली, त्यानंतर थोडासा हिंग टाकला, 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। आणि त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे। हे झाल्यानंतर आता याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व मसाले माशावर व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी। आणि हे जे मासे आहेत ते लहान आकाराचे बांगडे चवीला खूप टेस्टी असतात मोठ्या आकाराच्या बांगड्यांपेक्षा, आणि खूप पटकन बनते ही रेसिपी। तर आता पहा, हा मसाला लावून झालेला आहे बांगड्यांना। आता याच्यावर लिंबू पिळायचं राहून गेलंय, तर लिंबू किंवा कोकम आगळ तुम्ही लावू शकता। तर मी लिंबाचा वापर करत आहे, कारण लिंबू सहसा सगळ्यांकडेच उपलब्ध असतं। बऱ्याच लोकांना कोकम काय आहे हे माहीत नाहीये, त्यामुळे मी सहसा रेसिपीजमध्ये लिंबाचा वापर करते। तर लिंबाचा रस सुद्धा मी माशांना व्यवस्थित लावून घेतलेला आहे। आता हे मासे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे। जेवढा जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता तेवढं ठेवायचंय। मी जवळपास अर्धा ते पाऊण तास याला मॅरिनेट केलेला आहे। आणि आता माशाचं जे वरचं कोटिंग असतं ते बनवून घेऊयात। त्यासाठी मी 2 मोठे चमचे बारीक रवा घेतला आणि त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे खूप छान क्रिस्पीनेस येतो माशांना। त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा मीठ टाकलेलं आहे। जेव्हा तुम्ही फिश रवा फ्राय बनवता तेव्हा हे नक्की करून पहा, रव्यामध्ये सुद्धा मीठ, मसाले, हळद टाकायची, म्हणजे याचं जे वरचं कोटिंग असतं ते सुद्धा टेस्टी बनतं आणि आपला मासा तर टेस्टी असतो आपण लावलेल्या मसाल्यांमुळे। तर आता याच्यावर मी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला आता हे मॅरिनेट केलेले जे मासे आहेत ते या रव्याच्या कोटिंगमध्ये मस्तपैकी घोळवून घ्यायचे आहेत। रवा याच्या सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर मी आता इथे बांगडे फ्राय करतेय, याऐवजी तुम्ही कोणताही मासा अशा पद्धतीने जर फ्राय केलात तर तो 100% खूप क्रिस्पी पण बनेल आणि टेस्टी सुद्धा बनेल। आणि मासे मॅरिनेट होण्यासाठी तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तितके मसाले माशाच्या आतमध्ये पर्यंत मुरतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ याला मॅरिनेट होऊन द्यायचं। तर पहा, आता मी 2-3 माशांना आधी रवा लावून घेत आहे आणि असे बाजूला ठेवून देणार आहे। आणि आता या फ्राईंग पॅनमध्ये मी यांना शॅलो फ्राय करणार आहे। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। तर मासे फ्राय व्हायला वेळ लागत नाही। 3 ते 4 मिनिट एका बाजूने फ्राय करायचं आणि 3 ते 4 मिनिट दुसऱ्या बाजूने फ्राय करायचं। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम खूप जास्त हाय सुद्धा ठेवायची नाही आणि खूप जास्त लो सुद्धा ठेवायची नाही। लो ठेवली तर मासे तेलकट बनतात आणि क्रिस्पी बनत नाहीत, आणि हाय ठेवली तर अर्थात ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि वरून करपण्याची शक्यता असते। त्यामुळे मीडियम गॅस फ्लेमवर मी एका बाजूने 3 ते 4 मिनिट याला फ्राय होऊन दिलं आणि रवा आणि तांदळाच्या पिठामुळे याला खूप छान क्रिस्पीनेस येतो। तुम्हाला पाहता क्षणी कळत असेल की हे एकदम कुरकुरीत झालेत। वरचं जे कोटिंग आहे ते अजिबात निघणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। आणि आता पहा, 3-4 मिनिट दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय झालेत। आता मी याला परत एकदा या बाजूने थोडंसं फ्राय करणार आहे, जेणेकरून ते अजून जास्त क्रिस्पी बनेल। अशा पद्धतीने मी हे मासे अलटीपलटी करून व्यवस्थित फ्राय करून घेत आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। कोणताही तुमच्या आवडीचा मासा घ्या आणि त्याला अशा पद्धतीने रवा फ्राय करून पहा। खूप टेस्टी बनतो आणि तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल, तुमच्या घरातल्यांना नक्की आवडेल। अगदी लहान मुलंही खूप आवडीने खातील। अशा पद्धतीचे मिनी व्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडतील का हे मला कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि पाहू शकता तुम्ही आपला क्रिस्पी कुरकुरीत असा बांगडा फ्राय म्हणजेच मॅक्रेल फिश फ्राय रेडी आहे। खाण्यासाठी गरमागरम अप्रतिम लागतो। सोबत एक्स्ट्रा लिंबाचा रस टाका तुम्ही याच्यावर आणि थोडासा कांदा घ्या। एक स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही हा बांगडा फ्राय खाऊ शकता। नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय।